नमस्कार मित्रांनो, मी ओंकार भस्मे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय द वाईल्ड बिअर 88 चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप आपल्यासाठी खास आहे. तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशासाठी येते. तर येस, राईट, तुम्ही बरोबर आहात. तर आज आपण घेतलेला आहे DJIचा ऑस्मो ॲक्शन 5 प्रो कॅमेरा. तर माझं भरपूर दिवसापासून स्वप्न होतं हे घ्यायचं, बट काही पैशाच्या अडचणीमुळे आपण घेऊ शकत नव्हतो. पण आपल्या रिपॉझिटरीमध्ये आता हा कॅमेरा ॲड झालेला आहे. तर जे काय आता पुढचे व्लॉग येतील ते ह्याच कॅमेऱ्यानुसार असणार आहेत आणि ट्राय करूया आपण जेवढे याचे व्हिडिओ टाकता येईल तेवढं बघूया. आता ह्याचं तुम्हाला जर विचार पडला असेल की DJI ऑस्मो ॲक्शन 5 प्रोच का घेतला, 6 पण आला आहे. बट असा सीन होता की मला बेटर डील भेटली याच्यामध्ये. हा मला कॅमेरा भेटला फ्लिपकार्टवर अराउंड 43च्या आसपास, आणि तेच जर आपण ॲक्शन 6 घेतला असता तर तो आपल्याला जातो 10,000 एक्स्ट्रा देऊन, म्हणजेच अराउंड 44च्या आसपास. तर हा आपण ॲक्शन कॉम्बो पॅक घेतलेला आहे. तर ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याची जी सिमॉस सेन्सर तो 1/1.3चा आहे, त्यामुळे ह्याच्या इमेज क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी पण क्लिअर असते आणि तुम्ही अंधारामध्ये पण व्हिडिओ काढू शकता. तर तुम्हाला असं पण वाटलं असेल की गोप्रो सध्या ट्रेंडिंगमध्ये, गोप्रो पहिला जुना कॅमेरा आहे आणि खूप वर्षापूर्वीचा, तो गोप्रो का नाही घेतला. पण गोप्रोचं हे एक प्रॉब्लेम असा आहे की तो युजर फ्रेंडली नाही तेवढा, की जसं तुम्ही याच्यामध्ये बघाल तर ह्याला जर तुम्हाला कुठे मोटो ब्लॉगिंग करायचं असेल, तर तुम्हाला माईक सेटअप करायचा असेल तर तो इझी होतो एकदम. त्यामुळे जास्त काय झंझट नाही आहे. तुम्हाला जर गोप्रोमध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला वेगळा अडॅप्टर घ्यावा लागतो, सगळ्या घ्याव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये एक बोलतात इकोसिस्टम आहे, DJIची इकोसिस्टम आहे. त्यामध्ये आपल्या तर DJIचे जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करणार ते तुम्हाला इकोसिस्टममध्ये असतात त्यांच्या. म्हणजेच जर आता मी हा कॅमेरा घेतला तो वायफायला डायरेक्ट अटॅच होतो, त्यासाठी काही अडॅप्टरची गरज लागत नाही, काही वेगळे इन्स्ट्रुमेंटची गरज लागत नाही. तर त्यामुळे हा कॅमेरा घेतलेला आहे आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. मी भरपूर रिसर्च केला, प्रत्येक कॅमेरे चेक केले आणि रिक्वायरमेंटच्या हिशोबाने हा सगळ्यात बेस्ट कॅमेरा आहे आत्ता सेगमेंटचा. तर हा कॅमेरा तुम्ही बघू शकाल. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 4K 120 FPS मध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकतो. त्यामुळे डिफरंट मोड आहेत. त्यापेक्षा आपण याचं पहिले ओपनिंगच करून बघूया. तर मी दाखवतो तुम्हाला कसा कॅमेरा आणि काय आहे ते. तर आता आपण बॉक्स ओपन करूया. तर बेसिकली हा बॉक्स आपण फ्लिपकार्टवरून आला होता आणि ह्याची ओपन बॉक्स डिलिव्हरी होती, त्यामुळे आपण त्याच वेळेस ओपन केला होता बॉक्स. आणि त्यामुळे आता मी सगळा सेटअप करून घेतलेला आहे कॅमेराचा. कॅमेरा कसा सेटअप करायचा, काय करायचं मी तसं तुम्हाला सांगेन, पण हा ऑलरेडी सेटअप झालेला कॅमेरा आहे. तर आपण फक्त त्याच्यामध्ये बघणार याचे फीचर्स कसे आहेत, बॅटरी कशी आपण इन्स्टॉल करायची आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण याच्या ॲक्सेसरीज बघूयात. हा ॲडव्हेंचर कॉम्बो आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅटरी भेटते. तर हे काही स्क्रूज आहेत जे आपल्याला अटॅच करायचे आहेत. ही C2C टाईप वायर आहे ज्याने आपण चार्जिंग करणार आहे. तर ही आपली बॅटरीची केस आहे. तर आता मी खोलून दाखवतो तुम्हाला. तर आपल्याला याच्यामध्ये 3 बॅटरीज मिळतात. त्या 195 mAhच्या बॅटऱ्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर याचा जो क्लेम करते कंपनी, जो व्हिडिओ रेकॉर्डिंगचा क्लेम करते, हे 4 तासाचा क्लेम करते. 4 तास आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो या म्हणजे बॅटरीच्या सपोर्टने. तर आपल्याला तशा 3 आहेत, म्हणजे काही टेन्शन नाही. एक बॅटरी संपली की दुसरी यूज करू शकतो. आणि ही जी केस आहे याचा उपयोग असा होतो की तुम्ही पॉवर बँक सारखं यूज करू शकता. जेव्हा तुमची बॅटरी संपते किंवा मोबाईलची, त्याला आपण अटॅच केलं तर तुमचा मोबाईल पण चार्ज होऊ शकतो. तर हे साईडला ठेवूया. आता आपण जाऊया आपल्या मेन कॅमेराकडे. तर मेन कॅमेरा आपण खोलतो. तर ह्याच्यामध्ये हा आपला कॅमेरा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ह्याचं ऑलरेडी अनबॉक्सिंग केलं होतं आणि सेटअप पण केला होता, पण मी तुम्हाला सांगेन सेटअप कसा करायचा. तर हा कॅमेराचा लुक आहे, एकदम हातात घेतलं एकदम प्रीमियम क्वालिटीचा वाटतो. हे बघा. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक कंपनीने केस सुद्धा दिलेली आहे आणि ह्याप्रमाणे आपल्याला काही अजून अटॅचमेंट आहेत, तर तुम्ही बघू शकाल. हे
तर ही केस दिलेली आहे, ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या प्लॅस्टिकची केस आहे. ह्याच्यामध्ये सेम बटन दिलेलं आहे, इकडे पण बटन दिलेलं आहे. आता आपण पहिले याच्यामध्ये बॅटरी टाकूया. तर हे खोलण्याचे पण इझी वेज आहे. तिकडे त्यांनी बटन दिलेलं आहे प्रॉपर, तुम्हाला कसं खोलायचं, कुठल्या डायरेक्शनला करायचं. तर इथे बटन दिलेलं आहे त्यांनी, आपल्याला हे कसं ओपन करायचं. तर इथे फक्त थोडंसं प्रेस करायचं आणि स्लाइड करायचं, जे डायरेक्शनच्या हिशोबाने त्यांनी दिलं ते. थोडा नवीन असल्यामुळे थोडं कडक आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल टाईप सीचं पोर्ट दिसतंय. याने आपण चार्ज करू शकतो हा कॅमेरा. ठीक आहे, कॅमेरा म्हणजे त्याची बॅटरी. याची आपल्याला काही गरज नाही, त्यामुळे आपण परत लावून टाकतोय. आता याचं असं एक खास आहे की तुम्ही जेव्हा हे बटन जे लावतात, तर इथे बघायचं तुम्हाला हे असं अर्धवट ठेवायचं नाही. अर्धवट ठेवलं तर त्याचे वॉटरप्रूफ जे आहे ते निघून जातं. तर बाय द वे हा कॅमेरा आहे विदाऊट केस 20 मीटरपर्यंत पाण्याच्या खाली जाऊ शकतो. म्हणजे 65 जेमतेम 65 फीटपर्यंत जाऊ शकतो पाण्यामध्ये. म्हणजे तुम्ही कुठे जर स्कुबा डायव्हिंगला करत असाल आणि तेवढं जर अंतर असेल तर त्यामुळे तुम्ही करू शकतात. आता दुसरी साईट आहे जी या बाजूला आहे. तर हे आपण जेव्हा स्लाइड करू तेव्हा इथे तुम्ही बॅटरी टाकू शकता. तर आपण इथे बॅटरी टाकून बघूया. तर आपण ही बॅटरी ओपन केली याच्यातनं. केस नको ना, आपण आता केसमधून बॅटरी काढली आहे, लांबून घे. आता बॅटरी बघायची आपण कशी आहे ती. याचे पाठी ह्या साईडला नॉब आहे याचा, हा याच्यात टाकला की बंद करायचं आणि स्लाइड करून परत अटॅच करायचं. आता हे मी तुम्हाला केसमध्ये पण टाकून दाखवतो. केस थोडी हार्ड आहे. हे जे क्लिप दिलेली ही तुम्हाला वरती करायची आहे. वरती केली की त्याच्यानं त्याचं डायरेक्शन बघायचं. तर हे कॅमेराचं जे आहे, हे बटन आणि हे बटन हे सेम अँगलला असलं पाहिजे. तर बघा, मी सेम अँगलला केलेलं आहे दोन्ही. फक्त इथून असा थोडासा पुढच्या बाजूने पुश करायचा, कारण की याची लेन्स मोठी आहे त्यामुळे पाठच्या बाजूने पुश नाही करायचा. पुढच्या बाजूने पुश केला की हा आतमध्ये अटॅच झाला. आता ही फक्त क्लिपचं हे बटन घ्यायचं आणि हे दाबायचं. दाबला की कॅमेरा एकदम फिट झाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जिथे बॅटरी टाकतो तिकडे एक मेमरी कार्डचा पण स्लॉट आहे. आपण मेमरी कार्ड आत्ता सध्या घेतलेलं नाही, ते नंतर घेऊ आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू की कसं इन्सर्ट करायचं ते. तर आता कॅमेरा चालू करण्यासाठी आपल्याला हे बटन एक दिलेलं आहे. झूम करा रे. हे OS बटन आहे इकडे बघा, QS सॉरी. हे बटन जर दाबलं तर कॅमेरा चालू होता. तर हा तुम्ही बटन दाबला बघा किती इन्स्टंट चालू होईल. तो एकदम फटकन चालू झालेला आहे कॅमेरा. कॅमेरा एकदम स्पीडमध्ये चालू झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकाल. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत. जर आता तुम्ही इकडे बघाल तर याच्यामध्ये मोड आहेत वेगवेगळे. तर पहिला आहे फोटोचा, तर तुम्ही फोटो पण काढू शकता या कॅमेऱ्याने. दुसरा मोड आहे तुमचा व्हिडिओचा. तिसरा मोड आहे तुमचा सुपर नाईट. हा सुपर नाईट मोड खूप युजफुल आहे जेव्हा काळोखामध्ये जेव्हा तुम्ही कुठे ट्रॅव्हल ब्लॉग करत असाल तेव्हा खूप युजफुल आहे हा. दुसरा आहे सब्जेक्ट ट्रॅकिंग, जेणेकरून तुम्ही सब्जेक्ट ट्रॅकिंगला तुम्ही सिलेक्ट केला की डायरेक्ट तुमचा मेन कॅमेरा तुम्हाला ट्रेस करत राहतो. तुम्ही कुठेही फिरला तरी तुमच्यावरचा फोकस जात नाही. नंतर आहे स्लो मोशन. ठीक आहे. स्लो मोशनच्या नंतर आहे तुमचा हायपर लॅप्स मोड. तर हे असे वेगवेगळे फीचर्स त्यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही इकडे बघाल स्लाइड केलं की वरून जर स्लाइड केलं तर इकडे तुम्हाला बाकीच्या सेटिंग्स पण भेटतात. त्यामुळे तुमचं मेमरी कार्डचा स्लॉट आहे सगळं दाखवणार. जर तुम्ही मेमरी कार्ड इन्सर्ट केलं मायक्रो SD कार्ड तर ते तुम्हाला इथे दाखवणार. आता आपल्याकडे नाही आहे त्यामुळे काही चेंजेस आपण करत नाही त्याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये बरेचसे सेटिंग्स आहेत. तर सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला समजा ग्रीड कसं चालू करायचं, काय करायचं, याचा आपण डिटेल व्हिडिओ नंतर बनवणार आहोत, तेव्हा आपण बघूया. तर आता तात्पुरतं आपल्याला सेटिंगचं दाखवायचं होतं म्हणून ते मी तुम्हाला दाखवतोय. आता इकडे बघाल तर व्हिडिओ क्वालिटीमध्ये जर तुम्ही गेलात तर हे तुमचे सेटिंग्स आहेत जे तुमचं चालू होतात 1080p पासून ते 4K याच्यामध्ये 120 FPS मध्ये. तर आपण मिनिमम सेटिंग हीच ठेवणार आहे, त्या सेटिंगवरच करणार आहे. ह्याच्यामध्ये रॉ मोड पण असतात, प्रो मोड आहेत. आता तुम्हाला दाखवतो ते पण. तर इकडे जेव्हा तुम्ही जाल तर इकडे तुम्हाला सेटिंग भेटा. ह्याच्यामध्ये एक D-Log M10 बीटचे कलर आहेत. तिकडे हाय HLG 10 बीटचा कलर इकडे नॉर्मल आहे. हे नॉर्मल मध्ये जेव्हा तुम्ही करता तेव्हा जे व्हिज्युअल जे आहेत तुम्हाला नॉर्मल कलर दिसणार आहेत. जर तुम्ही D-Log घेतला तर D-Log मध्ये असा प्रॉब्लेम आहे की, प्रॉब्लेम नाही बोलता येणार, ते एक फीचर्स आहे की D-Log मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला कलर पहिले एकदम फेंट दिसणार, पण तुम्ही त्याच्यामध्ये कलर ग्रेडिंग करू शकता आणि ते खूप मस्त दिसतात. कलर ग्रेडिंग केल्यानंतर नॅचरल कलर येतात. याच्यामध्ये एक्सपोजर पण आहे, त्याच्यामध्ये मॅन्युअल ऑटोमॅटिक आहे. मी सध्या ऑटोवर ठेवलेलं आहे तर कारण की आता आपण काय सेटिंग जास्त करणार नाही याच्यामध्ये.
त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काही फीचर्स आहेत जे तुम्हाला दाखवतो मी. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकाल, प्रो मोडवर गेल्यानंतर तुम्हाला स्टॅबिलायझेशन दाखवते, डेली सीनमध्ये आहेत, परत स्पोर्ट्समध्ये हे स्टॅबिलायझेशन आहेत. त्याच्यानंतर प्रो मोडमध्ये गेलो आपण मगाच्या सारखं, तर याच्यामध्ये डिफॉल्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. कलर ग्रेडियंटमध्ये मग आपण बघितलं त्याप्रमाणे कलर ग्रेडियंट आहेत. त्यामध्ये एक्सपोजर आहेत वेगवेगळे, तुम्ही एक्सपोजर चेंज करू शकता. व्हाईट बॅलन्स आहे ते चेंज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही माईकची सेटिंग करू शकता वेगवेगळी. बॅटरीचं साईन येतं इथे, जर असं तुम्ही क्लिक करून ठेवलं तर हे व्हिडिओ झूम पण होतो. ठीक आहे, तर हे काही बेसिक फीचर्स आहेत आणि ते खूप चांगले आहेत. तर तुम्ही जेव्हा यूज कराल तेव्हा तुम्हाला समजेलच. त्याच्यामुळे तुम्ही रिप्लाय पण बघू शकता. इकडे तुम्हाला सांगेल की किती तास तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. तर जेव्हा तुम्ही इकडे स्लाईडवर करतात तिकडे तुम्हाला अँगल भेटणार, वाईड अँगल आणि जे सगळे. तर याच्यावर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये पहिला नॉर्मल ऑफ येतं, त्यानंतर रॉक स्टेडी मोड येतो, त्यानंतर रॉक स्टेडी प्लस येतं, नंतर हॉरिझॉन्टल बॅलन्स, असे वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये रॉक स्टेडी आणि रॉक स्टेडीमध्ये तुमचं स्टॅबिलायझेशन खूप भारी असतं, पण त्याच्यामुळे थोडं रॉक स्टेडी जेव्हा आपण प्लस घेतो तेव्हा तुमचं इमेज थोडी क्रॉप होते. तर नॉर्मल रॉक स्टेडीवर ठेवायचं जेव्हा तुम्ही मोटोब्लॉग बनवाल आणि जिथे ओबडदाबड रस्ते असतील, खड्डे जास्त असतील, तेव्हा रॉक स्टेडी तुम्ही ऑन करू शकता. नंतर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता स्टँडर्ड डी रॅप, याच्यामध्ये थोडं अँगल वाईड भेटतं, थोडा याच्यामध्ये अजून वाईड भेटतो आणि याच्यामध्ये अल्ट्रा वाईड अँगल भेटणार तुम्हाला. आता ह्या कॅमेरामध्ये कंपनीने 2 स्क्रीन दिलेल्या आहेत, 2 OLED स्क्रीन आहेत. ही एक स्क्रीन आहे आणि ही एक स्क्रीन आहे. तर ही स्क्रीन पण बाकी जे ॲक्शन कॅमेरा आहे त्यामध्ये जी फ्रंट स्क्रीन आहे ते टच स्क्रीन नसते, पण DJIने आपल्याला ही पण स्क्रीन टच स्क्रीन दिलेली आहे. बघू शकाल, इकडनं पण तुम्ही सेटिंग चेंज करू शकता सगळ्या. तर हे बघा, जर तुम्हाला इथून काही चेंजेस करायचे, त्याचा उपयोग कधी होतो, जेव्हा तुम्ही बाईकवर असाल, मोटोब्लॉग करत असाल आणि फ्रंट साईडला फेसिंग कॅमेरा असेल, तर त्यावेळेस तुम्ही फ्रंट स्क्रीनचा यूज करू शकता. परत त्याचप्रमाणे जर तुम्ही काही व्हिडिओ बनवतात किंवा स्वतःचा जर व्हिडिओ बनवत असतील तर स्वतःच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा चेहरा बघू शकतात. तर त्याचा हा खूप यूज आहे फ्रंट स्क्रीनचा पण. आता ह्याच्यामध्ये कंपनीने आपल्याला एक माउंट दिलेलं आहे, हे हँडल दिलं, हे आपण अटॅच करू शकतो. तर ह्याचं जे मॅग्नेट आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. तर आता बघा, ह्याचं जे नेमिंग आहे, बॅज आहे, हे DJIचा जो बॅज आहे आणि कॅमेराचं फ्रंट फेसिंग आहे तिथे हे तुम्हाला असं लावायचं आहे. तर हे बघा किती पटकन अटॅच होतं. तर हे मी लावलं, हे अटॅच झालं. आता तुम्ही कितीही कॅमेरा हलवा, काही करा, हा अजिबात पडणार नाही. आणि काढायला पण असं इझी आहे. इथे 2 क्लिप आहेत, ह्या वक्ती तुम्हाला असे दाबायचे आहेत आणि असा काढायचा आहे. थोडं आता नवीन आहे त्यामुळे हार्ड आणि मला पण प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे थोडं एका हाताने करणं मुश्किल होतं आहे, पण प्रॅक्टिसने ते पण होऊन जाईल. तर कंपनीने अजून एक ॲक्सेसरीज दिलेली आहे, एक स्टिक आहे. ठीक आहे, सेल्फी स्टिक बोलू शकता तुम्ही. हिची ग्रीप आणि खूप मजबूत आहे आणि क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे. तुम्ही ही जेव्हा ओपन करता ही खूप लांब होऊ शकते, बघू शकाल तुम्ही, आणि क्वालिटी खूप चांगली आहे. ठीक आहे, तर आता आपण ह्याला माउंट कसा करायचा ते बघूया. तर कॅमेरा घ्यायचा, ह्या 2 ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा, असा टच करायचा आहे आणि जे ह्यांनी स्क्रू दिलेले आहेत हा स्क्रू इथे फक्त फिट करायचा आहे. हा स्क्रू फिट झाला की तुमचा कॅमेरा अटॅच झालेला आहे. तुम्ही कुठल्याही अँगलला असा फिरवू शकता कॅमेरा. ठीक आहे, चालू करू शकता रेकॉर्डिंग त्याची. आता हे फक्त वरती घेतलं की उंच किती तुम्ही उंच घेऊ जाऊ शकता. आता कंपनीने ह्याच्यामध्ये एक स्टिकर पण दिलेला आहे, तर ह्याचा यूज कुठे करायचा आणि हेल्मेट माउंट पण दिलं ते तुम्हाला सांगेन मी. आता हे जे स्टिकर आहे ते बऱ्याचदा लोकांना समजत नाही कुठे यूज होणार त्याचा. तर जेव्हा तुम्ही हे स्क्रू बघू शकाल, हे जे बघताय इथे जेव्हा कधी स्लिप होत असेल, हा जी गॅप आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा स्टिकर लावायचा की जेणेकरून हे स्लिप होणार नाही आणि घट्ट बसेल. तर आता तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम बेस्ट आहे. तर त्यामुळे आपण हा काय स्टिकर लावणार नाही आहे. तर बघू शकाल तुम्ही कॅमेरा आणि याची क्वालिटी एकदम व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण जे काही शूट केलेले तर थोडं मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकीनच. त्याचा अजून एक फीचर आहे की हा तर आपला झाला हॉरिझॉन्टल कॅमेरा अटॅच. तर ह्याच्यामध्ये अजून दुसऱ्या पद्धतीने पण आपण अटॅच करू शकतो कॅमेरा हा, जो की तुमचा वर्टिकल. पहिले आपण हे काढून घेऊया.
तर कंपनीने इंस्टाग्राम किंवा आपण जे शॉर्ट्स बनवतो त्यासाठी अजून एक फीचर दिलेलं आहे. तर जेव्हा आपण हे जेव्हा काढाल तुम्ही, हे काढल्यानंतर तुम्हाला कॅमेरा असा व्हर्टिकल पण करता येतो. हे असं व्हर्टिकली पण अटॅच होतं. तर हा असा त्यामध्ये गेला बाहेर नाही निघत की हा व्हर्टिकली पण झाला तुमचा कॅमेरा. तुम्ही असे पण व्हिडिओ शूट करू शकता. तर दोन बाजूला त्यांनी मॅग्नेट दिलेले, मॅग्नेटिक स्ट्रॉंग दिलेले, एक ह्या साईडला केसच्या आणि एक इथे. ठीक आहे. तर तुम्हाला हा कॅमेरा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. तर मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. थोडे बेसिकली मला टेक्निकल नॉलेज नाही आहे आणि मी कधी टेक्निकल व्हिडिओ पण बनवत नाही. पण आज हा प्रयत्न केला की तुम्हाला समजायला पाहिजे की कुठला मी कॅमेरा घेतला आणि काय घेतलं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला असंच भरभरून तुमचं प्रेम मिळू द्या. भेटूया नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.